मंगल मूर्ती येलकोट येलकोट। येलकोट येलकोट जय मल्हार। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मेन गोष्ट इंट्रो बघा कुठे आपण घेतला आहे, जेजुरीला एक इच्छा होती भरपूर वर्षाची, तर डायरेक्ट इंट्रो घेतला आहे जेजुरीला। पाठी दिसतंय तर देवाचं मंदिर दिसत आहे, तर आता आपण दर्शन घेणार। 3 दिवस भरपूर गर्दी होती आणि आज 4था दिवस आहे। आज आपला परतीचा प्रवास असणार आहे, तर म्हटलं की देवाचं दर्शनच घेऊन जाऊया। तर चला आता लाईनमध्ये उभं राहणार आहोत। जेजूर गडावर आलेलो आहे, तर आतमध्ये फोटो व्हिडिओ काढण्यासाठी मनाई आहे, तर आपण सर्वप्रथम देवाचं मनभावे दर्शन घेऊया। चला येलकोट येलकोट जय मल्हार। आणि आज आपला परतीचा प्रवास असणार आहे, तो पण यामध्ये तुम्हाला दिसणार आहे। भक्ती भाविकांची रांग आहे, आज पण गर्दी दिसत आहे भरपूर। चला रांगेमध्ये आपण उभे राहूया। जेजूरगड पर्वत शिवलिंग काढ मुक्तिलोकी दुसरे कैलास शिखर। टाईम आहे सकाळचे 8:15 वाजलेत, तरी पण गर्दी समोर दिसतोय तो मंदिर दिसतंय। आणि हे बघा हे दरवाजा आहे, हा दरवाजा फक्त महाशिवरात्रीलाच उघडतो। वाजले 8:30 वाजलेले आहेत। भंडाऱ्याचे उद्यान करताना भक्त भाविकगण आता थोड्याच वेळातला आपण लाईनमध्ये उभं आणि त्याच्यानंतर आपण दर्शन घेऊ। आतमध्ये आपल्या जाण्यातला फक्त फोटो वगैरे काढण्यास मनाई आहे, त्यामुळे आतमध्ये आपण बघू। देवाची इच्छा असली तर देवाचं दर्शन तुम्हाला आपलं देवाचं दर्शन झालेलं आहे, खंडोबाचं दर्शन झालेलं आहे। आणि हा आहे तो कानोपात्राचा झाड आहे। आणि असं म्हटलं जातं की या कानोपात्राच्या झाडाजवळ आपण बसलो ना, तर जो आपल्याला आलेला थकवा असतो ना तो नाहीसा होतो। हे बघा आता आम्ही आप्पा आहे आपल्यासोबत, आप्पा आणि मी आता दर्शनाला आलेलो। आप्पा येलकोट येलकोट जय मल्हार। तर आपलं देवदर्शन आता झालेलं आहे आणि आता आपण आपला परतीचा प्रवास असणार आहे। तर चला आता आपण खाली जाऊ, कारण आता गाडी 10 वाजता गाडी येणार आहेत, तर सर्व सामान वगैरे भरायचं आहे। चला जय मल्हार। चला आज थोडी गर्दी कमी वाटते, 3 दिवस गर्दी खूप होती, सूर्यदेव पण आले तो वर। तर चला येलकोट येलकोट जय मल्हार। येलकोट येलकोट जय मल्हारच्या गजरातला बघा जे भक्त भाविक असतात ते आपले कुलदैवत घेऊन जेजुरीला येत असतात। लाखो भाविकांची गर्दी देखील आहे। चला जय मल्हार। जेजुरी आल्यानंतर नवीन जोडप्या सुद्धा जुनी जोडप्याचं अशा उचलून घेण्याची 5 पायऱ्या उचलून घेण्याची प्रथा आहे। चला जय मल्हार। हा दादा भेटले, दादांची रिक्षा आहे। तुम्ही जेजुरीला आलेत तर या दादांच्या पण रिक्षातला बसा। चला धन्यवाद जय मल्हार। जय मल्हार। आपल्या बस लागलेत या साईडला, सामान वगैरे आपण यामध्ये आता ठेवू आणि इथून आता थेट आपण भेटणार आहोत, आपण बोंबले विठोबाला थांबणार आहोत। तर चला मुरुड जंजिरा इथून पालखी सोहळा विशेष आपण आलेलो जेजुरीगडावर। तर आज आपला परतीचा प्रवास आहे, तर बस चला ही 1 नंबर बस आपली आहे, आपल्याला तिथे जायला लागेल। या साईडला सामान वगैरे सर्वांचं चढून झालेलं आहे। तर फायनली मंडळी ललिता ट्रॅव्हल्समध्ये आपण आलेलो 1 नंबर बस मध्ये आता आपण बसू आणि थेट आता जय मल्हार। आता आपण आलेलो आहेत, कुठे आलो? भुक्कुम पुण्यामध्येच का? हा आदित्य आहे आपल्यासोबत। आणि हे बघा अशा हरभऱ्याचे शेती आहे, ते बघा हरभरा, बघा हरभरा काढून दाखवणार आहे। दाखव आदित्य। हा बघ हरभरा कसा काढला जातो, हे बघा 1 नंबर। तू खायला काढतोस का ते? हा तसेच या साईडला आहे बघा मका आहे, हे पकड, वाल आहेत,
आता वाल तर आपल्या इकडे येतात, मका पण येतो, पण आपल्याकडे मेन गोष्ट येत नाही ना ते कांदा. हे बघा कांदा आपल्याला खायची माहिती असतं. काहीतरी येऊन वेगळं वाटलं, एकदम मस्त पैकी कांद्याच्या यामध्ये बसलेलं आहे. चला एक नंबर वाटलाय. आणि या साईडला आता आपण थांबलोय या कारणाने की जेवायला थांबलोय. तर आता इथे जेवण वगैरे करू. आपण थांबणार होतो खोपोलीला थांबणार होतो, पण अचानक प्लॅन फिसकटला. आता थांबलो आपण भुकुमला थांबलोय, पुण्यामध्ये चालय. तर इथेच आपण जेवण वगैरे करू आणि मग नंतर मग पुढचा रस्ता. आज भाजी खा, आज उपवास सगळ्यांचा. चला जेवण घेऊया. तर आता आपण पोहोचले आहोत माणगाव इंदापूर हायवेजवर पोहोचलेले आहोत. आणि सूर्यदेव पण आता खाली चाललेले आहे. संध्याकाळचे आता 5 सव्वा 5 वाजायला आलेले आहेत. आणि हा आता थोडाच वेळात आपण आता पेट्रोल पंपजवळ थांबलो आहे. थोडा फ्रेश होऊ आणि पुन्हा परत आपल्या प्रवासाला सुरुवात करू. चला. मुरुडला पोचलेले आहे आणि सामान काढण्याची यांची सर्व आता लगबग आहे. आता फायनली गाडी आलेले आहेत, सर्व गाड्या आलेल्या आहेत, चारीच्या चारी गाड्या आलेल्या आहेत. चला एअरपोर्ट जय मल्हार गजरातला आता गाड्या सर्व पोचलेल्या आहेत. मुरुड कोलीवाड्यातून निघालेली पालखी आपली जेजुरी दर्शन पण तुम्ही यामध्ये बघितलं. सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही हलवलं बघणार. इथे नाचण्याची खूप यांची मजा चालली एकदम. चला वहिनी बघ हा सामान वगैरे आहे ते उतरू आणि त्याच्यानंतर सर्व जो तो आपल्या घरी जाणार. पालखी वगैरे निघू सर्व. चला फटाफट आपली बॅग पण घेऊया. या साईडला जल्लोष चाललंय बघा, या साईडला जल्लोष चाललं, जल्लोष. बारकी पोरं बघा. काल रात्री सर्व गाड्या आल्या. मुरुड कोलीवाड्यामध्ये पालखी वगैरे आली. रात्री यायला आपल्याला 9 वाजले, 8-9 वाजले. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवस सकाळी देवाला अभिषेक केले जातात. आणि त्याच्यानंतर प्रत्येकाचे जे देवकरी असतात, देव घेऊन आपापल्या सर्व कुटुंबी असतात ते देव घेऊन आपल्या घरी जातात. चला एलकोट जय मल्हार. मुरुड कोलीवाड्यातून खंडोबा पालखी विशेष व्हिडिओ होता. आता सर्व हे ज्याचे देव घेऊन आपापल्या घरी जाणार. चला एलकोट जय. प्रथम ऊद होईल आणि ऊद झाल्यानंतर सर्व एलकोट. उराव बंडा
मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जेजुरीतून परतीचा प्रवास होता. सर्व व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये येलकोट येलकोट जय मल्हार नक्की टाका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ. जय मल्हार.